मैदानावर आलो हा. आलो तर छकड सुद्धा भेटलं नव्हतं, बांधलं नव्हतं काय नव्हतं आणि गाडी तर तिकडे पुकारलेली. हा. आमच्या डोक्यात नवीनच छकडात घेतलं, हा. शेव वगैरे देऊन आलो, छकड बांधलं, हा. गाडी पुकारली, पळत गेलो. तेव्हा आम्ही सिमी पळून आलो. हा. त्यावेळेस बैला मी एक नंबर टाकला की आज बैल एक नंबर करणार. अजून बघा कोणाला नाही एक नंबर झाला. आम्हाला माहित होतं आज बैल कडनं एक नंबर करणार का, कडनं एक नंबर केला त्याला. त्या कोरेगावर जसं पळायला लागला तेव्हापासून मी बैलावर होतो. मला माहिती बैल किती पळतो येऊ. पण जसा बैलांना सिमी काढला तेव्हा मी सांगितलं की बैलांना आज कुठल्याही गाडीत लागून द्या, कुठल्याही फाटीत लागून द्या, बैलाच एक नंबर करणार. सांगा जरा आता. शंभूचा आता आजचा हा 33वा फायनल आहे शंभूचा. अच्छा. गेल्या वर्षीचा खातगुणचा एक नंबरचा मानकरी आहे आणि ह्या वर्षी त्यानं कडनी एक नंबर झाला. शेतकरी राजाला युट्यूब चॅनल वरती आज आपण आलो खातगुण मध्ये आणि खातगुण मध्ये यात्रेनिमित्त भव्य दिव्य असं ओपनचं मैदान झालं आणि या मैदानात आज एक नंबरचा मानकरी ठरलाय सरदार आणि त्याच्याबरोबर शंभू पळाला गावकरांचा फौजी मेजरचा. तर असे दोन बैल पळाले आणि आज एक नंबर केला. तर आपल्यासोबत सरदार आहे, सरदारचे मालक आहेत, तर त्यांच्याकडनं थोडीशी प्रतिक्रिया जाणून घेऊया. तर नमस्कार दादा. नमस्कार. आपली ओळख करून द्या की आता. मी संदीप काकडे, मी सरदारचं नियोजन करतो. अच्छा. मालक माऊली मोहिते आणि संदीप मोहिते आहेत सरदारचे. काल 12:30 वाजता या बैलाचं नियोजन झालं. मी मेजर साहेबांना फोन केला की मला उद्या बैल पाहिजे. त्यांनी एकही शब्द न काय बोलता त्यांनी मला त्यांचा बैल दिला आणि त्याचा सार्थक ठरलंय. सार्थक ठरलं. तर आता मला सांगा गट कुठनं काढला, सेमी कसा काय? गट सरदार उजवीन होता, शंभू डावीन होता. सेमीला देखील सरदार उजवीन होता, शंभू डावीन होता. एक नंबर आमच्या मनासारखी आज गाडी पळाली, आम्हाला आमच्यात समाधान आहे. आम्हाला एक नंबर करायची अपेक्षा नव्हती, पण आम्हाला गुलाल आज घ्यायचा होता तर आम्ही गुलाल घेतला. आणि आवर्जून आम्ही नितीन ड्रायव्हरांना सांगितलं होतं की तुम्हाला उद्या गाडी मारायची आणि उद्या नंबर गाडी ठेवायची. आज गाडी आमची एक नंबर केला. आम्ही त्याबद्दल सर्व यात्रेनिमित्त जे कोणी मैदान भरवलं त्यांचं धन्यवाद देतो, त्यांना अभिनंदन करतो. बरं, आता थोडक्यात जरा सरदार विषयी थोडकी माहिती सांगायची जरा आता. हा ऍक्च्युली 900 गाड्यामध्ये पेडगाव मध्ये एक नंबर मध्ये राहिलेला बैल आहे. यांनी बरेचसे चांगले चांगले मैदान केलेले आहेत आणि सतत नंबरामध्ये बैल आज 4 महिने झाले फक्त नंबर होता. आम्हाला चांगला पायरा नव्हता आणि मेजरमुळे आम्हाला आज गुलाल मिळाला. आम्हाला त्यात समाधानी. तर आता मेजर पण आहेत आपल्या बरोबर, त्यांचा बैल तिकडे बांधलाय आता. तर थोडक्यात आता त्यांच्याकडनं पण प्रतिक्रिया जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. तर आता काय सांगचाल, आजचं कसं नियोजन झालं, काय झालं? आता तुमचा बैल पळतो हे तर सगळ्याला माहिती आहे आणि आज एक नंबरचा मानकरी पण ठरलाय. तर काय सांगचाल आजच्या यशाबद्दल? आजच्या ऍक्च्युली आमचं मैदानात यायचं नियोजन नव्हतं, पण काल यांचा अचानक दुपारी फोन आला आणि काही न विचार करता मी त्यांच्या पहिल्या शब्दाला होकार दिला. अच्छा. ठीक आहे. पहिला म्हणजे काहीच विचार न करता म्हणलं जाऊ दे चला ठीक आहे, आलाय फोन. बैल त्यांचा म्हणजे ऍक्च्युली मी पळताना कधी बघितला नव्हता किंवा असं म्हणजे एवढी म्हणजे ही नव्हती, पण त्यांनी मला फक्त बैल मागितला, मी होकार दिला. आणि गेल्या वर्षीचा हा शंभू गेल्या वर्षी एक नंबरचाच मानकरी खातगुणचा होता. हा डोक्यात थोडा विचार आला आणि म्हणलं चला जाऊ द्या आपण. गेल्या वर्षी गाडी आपली चांगली पळाली, यंदाही पळेल. हो, यंदाही चांगली पळेल या विचारानं. कारण ड्रायव्हर वगैरे म्हणतो थोडं थांबाय, थोडं रान वगैरे आहे, नको अडचण आहे म्हणली गाडी हा नाही नको. मग ह्या विचारानं नियोजनच नव्हतं, पण कालचा त्यांचा अचानक फोन आला, मी होकार दिला आणि नियोजन झालं. त्या नियोजनाप्रमाणे अतिशय सुंदर गाडी पळाली, मग मनाला समाधान झालं. तर आता ड्रायव्हर पण आहेत, आज ड्रायव्हर पण होते. तर ड्रायव्हर काय सांगताल आजच्या गाडीबद्दल? कशी काय गाडी पळाली, काय झालं, काय अनुभव होता आजच्या गाडीचा? काय नाही, जशी पळेल तशी गाडी पळते. जशी पळेल तशी. जशी पळेल तशी पळते. आता तुम्ही बऱ्याच गाड्या हाणता, आजच्या गाडीत थोडासा अनुभव सांगा. काय नाही, गाडी कशी पळाली, सेमीला काय आणि फायनलचं कसं? तिन्ही फेर चांगली पळाली गाडी, काय अडचण नाही. सरदार डाव्या साईडनं बाहेर नव्हता, पब्लिक उभं करून काय नाही अडचण, पळायला पाहिजे. एक नंबर पळाला. नंबर पळाला. आज इतकी गडबड झाली, मैदानावर आलो तर छकड सुद्धा भेटलं नव्हतं, बांधलं नव्हतं काय नव्हतं आणि गाडी तर तिकडे पुकारलेली, सगळी पळापळी. आमच्या डोक्यात नवीनच छकडात घेतलं, शेव वगैरे देऊन आलो, छकड बांधलं, गाडी पुकारली, पळत गेलो, खाली गेलो, पळत गाडी सुटली, गाडी चांगली हेनं राहिली. परत सीमेला बी गेलो, सीमेला बी आमची पळापळी. आणि आम्ही सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे असं मोठेपणा म्हणून सांगत नाही, जेव्हा आम्ही सीमी पळून आलो त्यावेळेस बैला मी एक नंबर टाकला की आज बैल एक नंबर करणार. अजून बघा कोणाला नाही एक नंबर झाला. आम्हाला माहित होतं आज बैल कडनं एक नंबर करणार का, कडनं एक नंबर केला त्याला. सीमी पळून आल्याच आम्ही नंबर टाकलेला बैलाव. मला संदीप मोहिते म्हणले की तरी टाकू नका, पण आपल्याला एक विश्वास होता बैलाव. बैल हा मी ज्यावेळेस बैल हा कोरेगावर जसं पळायला लागला तेव्हापासून मी बैलावर होतो. मला माहिती बैल किती पळतो येऊ. पण जसा बैलांना सिमी काढला तेव्हा मी सांगितलं की बैलांना आज कुठल्याही गाडीत लागून द्या, कुठल्याही फाटीत लागून द्या, बैलाचे एक नंबर करणार, कारण बैलाची एवढी धमक आहे.
बरं हे नंबर टाकला मी शिमी पळून आला टाकला तुम्ही कधी बी चेक करा आता मी नंबर टाकला ते की एकच नंबर करा म्हणून आणि विशेष म्हणजे आज तुम्ही म्हणताय चक्र नवीन घेऊन आला म्हणजे हो चकडे नवीन दिला चकडे इथं म्हणजे सेवागिरीच्या आशीर्वादानं का होईना म्हणून आज तुमचा गुलाल झाला ठरलेलं महेश फौजींचं ठरलेलं हा. खूप नियोजन वेगळं होतं आज छकडी देखील घ्यायचं नियोजन नव्हतं आमचं सगळा योगा योगा झाला आज म्हणलं चला घ्यायचं. अचानक सगळं अचानक सगळं आमचे फौजी महेश फौजी ना स्वतःहून बोलले आज छकडे घ्यायची तर घ्यायची घ्यायचं. हा. आज नवीन छकडे घेतली नाही एक नंबर आम्ही केला हे म्हणतात की ना योगा जुळून आला तर 100% काय ना काहीतरी घडत असतं मेजर ते साहेब आज घडलं मेजर साहेबांना धन्यवाद देतो की त्यांनी आमच्या अभि ड्रायव्हर असतील जे बैलाचं सुट्टी मेकर काम करतात सुशांत पवार आहेत संतोष अच्छा. पवार आहेत आमचे बाबा आहेत नवाभाऊ आहेत मेजर आहेत नितीन ड्रायव्हर आहेत संजोबा आहेत आमचे खंबीर नेतृत्व इकडे सर्वांचं आमचे दत्तू शेठ असतील दत्तू शेठ जे आज बागड बैलाचं सगळं त्यांच्याकडे आहे बागड बैलाचे मालक म्हटलं तरी चालेल. बागड मालक म्हणाल चालेल अच्छा दत्तू पवार चालतंय ठीक आहे धन्यवाद दादा सुंदर अशी मुलाखत दिली असंच तुमची गाडी पळत राहू आणि असंच एक ना गुलाल तुमची हाती लागू थांबतो धन्यवाद